आता एक अपडेट बघूयात। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे। उद्धव ठाकरेंनी शिंदेंना नेता म्हणून निवडलं होतं असा युक्तिवाद ठाकरेंच्या वकिलांनी केलेला आहे। बाळासाहेब ठाकरे प्रमुख होते, त्यानंतर उद्धव ठाकरेंवर ही जबाबदारी होती असाही युक्तिवाद वकील कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आलेला आहे। सध्या शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे। त्या संदर्भातला अपडेट आपण बघतोय। उद्धव ठाकरेंनी शिंदेंना नेता म्हणून निवडलं होतं असा युक्तिवाद ठाकरेंच्या वकिलांनी केलाय। बाळासाहेब ठाकरे प्रमुख होते, त्यानंतर उद्धव ठाकरेंवरती ही जबाबदारी होती असाही युक्तिवाद आता ठाकरेंच्या वकिलांनी केलाय। ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांच्याकडून सध्या सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद सुरू आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये ही सुनावणी सुरू आहे। बाळासाहेब ठाकरे जेव्हा प्रमुख होते, त्यानंतर उद्धव ठाकरेंवरती जबाबदारी आली, त्यानंतर उद्धव ठाकरेंनीच एकनाथ शिंदेंना नेता म्हणून निवड केली असा युक्तिवाद ठाकरेंच्या वकिलांकडून सुप्रीम कोर्टात केला जातोय। पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीच एकनाथ शिंदेंची गटनेतेपदी निवड केली होती। गोगावलेंना पक्षाचं प्रतोद केलं, हा निर्णय राज्याच्या बाहेर झाला असाही युक्तिवाद ठाकरेंच्या वकिलांनी केलाय। शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणी सध्या सुरू आहे। गोगावलेंना पक्षाचं प्रतोद केलं, हा निर्णय राज्याच्या बाहेर झाला असा युक्तिवाद ठाकरेंच्या वकिलांकडून सुरू आहे। उद्धव ठाकरेंनीच एकनाथ शिंदेंची निवड नेता म्हणून केली होती असाही युक्तिवाद करण्यात येतोय। गोगावलेंना पक्षाचं प्रतोद केलं, हा निर्णय राज्याच्या बाहेर झाला असाही युक्तिवाद करण्यात आलाय। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण बघतोय। सध्या ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल हे युक्तिवाद करतायत। उद्धव ठाकरेंनीच एकनाथ शिंदेंना नेता म्हणून निवडलं होतं असा युक्तिवाद ठाकरेंच्या वकिलांनी केलाय। तसंच बाळासाहेब ठाकरे जेव्हा प्रमुख होते, त्यानंतर उद्धव ठाकरेंवरती जबाबदारी होती असाही युक्तिवाद ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी केलाय। सुरतहून आमदार गुवाहाटीला गेले, हा योगायोग नव्हता असाही युक्तिवाद करण्यात आलाय। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतीत सुनावणीला सुरुवात झालेली आहे। पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीच एकनाथ शिंदेंची गटनेतेपदी निवड केलेली आहे। 20 जूनला महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्या, त्यानंतर हे आमदार गुवाहाटीला गेले, त्यानंतर शिंदेंच्या नेतृत्वाखाली 31 आमदार भाजपशासित राज्यात गेले।